नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळ्यातील गल्ली नंबर 5 मधील साडी दुकानाला आग. शिवसेना उबाठा गटाच्या 55 पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी. वरिष्ठांच्या निर्देशानुसार युती धर्म पाळणार, पत्र परिषदेत सतीश महालेंची माहिती. अनिल गोटेंच्या प्रचारात निष्ठेने सक्रिय होणार, पत्र परिषदेत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची माहिती. विकासाच्या आधारावर मते देऊन जनसेवेची संधी द्यावी, पत्र परिषदेत समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार यांचे आवाहन. धुळ्यात दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रविवार रोजी श्री राजू भावसार आयोजित भव्य वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन. मध्य प्रदेश सीमेवर तब्बल 70 लाखांची रोकड जप्त, शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई. धुळ्यातील घरफोडी प्रकरणातील 3 पोलीस कोठडीत. राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा, अविनाश जोशी यांचे प्रतिपादन. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील गल्ली नंबर 5 मधील मेसर्स चंद्रकांत अँड कंपनी 6 वारी व 9 वारी नावाच्या साडीच्या दुकानाला मध्यरात्री शॉर्ट सर्किटने आग लागली होती. मात्र अग्निशमन बंबाच्या सहाय्याने तात्काळ पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आणली होती. त्यामुळे दुकानातील मालाचे किरकोळ नुकसान झाले, अशी माहिती दुकान मालक चंद्रकांत पिंगळे यांनी दिली आहे. आग लागल्याची घटना लक्षात येताच परिसरातील व्यावसायिकांनी धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला या संदर्भाची माहिती दिली होती व तात्काळ अग्निशमन विभागाचे बंब हे घटनास्थळी पोहोचून दुकानात लागलेल्या आगीवर पाण्याचा त्यांनी मारा केला. त्यामुळे दुकानाचे व दुकानातील साहित्याचे किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. मात्र यावेळी परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत दुकानातील साड्यांचे बॉक्स बाहेर काढून होणारे नुकसान थांबवले. या ठिकाणी पोलीस प्रशासनाने देखील भेट देत पाहणी केली होती. अधिक माहिती दुकान मालक चंद्रकांत पिंगळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. धुळे मतदारसंघातून प्रत्येक वेळी बाहेरचा उमेदवार लादून उबाठा शिवसैनिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात काल झालेल्या निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांनी प्रचंड संताप व्यक्त करीत शिवसेनेच्या जवळपास 55 पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्धार केलाय. विधानसभा निवडणुकीत धुळे विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे उबाठा शिवसेनेने माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी घोषित केल्याने शहरातील शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. या निष्ठावान शिवसैनिकांनी काल सायंकाळी शहरातील बालाजी मंदिर परिसरात कट्टर हिंदुत्ववादी नेते व निष्ठावंत महेश मिस्त्री यांच्या नेतृत्वात एक मेळावा घेऊन या मेळाव्यात शिवसेनेच्या लादलेल्या उमेदवाराला विरोध करीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. तसेच या शिवसैनिकांनी शिवसेनेचा राजीनामा दिलेला असून सध्या तरी त्यांनी पुढील रणनीती जाहीर केलेली नाही. या निर्धार मेळाव्याला शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ नेते महेश मिस्त्री, विनोद जगताप, किरण जोंधळे यांच्यासह आजी माजी नगरसेवक तसेच महिला आघाडीच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
धुळे शहर विधानसभेची जागा शिवसेनेलाच सुटेल अशी अपेक्षा होती, मात्र भाजपाने कुठलीही चर्चा न करता जागा ठेवून घेत अनुप अग्रवाल यांना तिकीट दिले. मात्र नाराजी असली तरी पुन्हा हिंदू मतांची विभागणी होऊन MIMचेच भूत डोक्यावर बसू नये म्हणून धर्मरक्षणासाठी बंडखोरी करणार नाही. वरिष्ठांच्या निर्देशानुसार युती धर्म पाळणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी पत्र परिषदेत दिली. यावेळी त्यांनी शहराच्या विकासासाठी शिंदेसेना योग्य निर्णय घेत आहे असे सांगितले. त्यांच्यासोबत महानगरप्रमुख संजय गुजराथी उपस्थित होते. शिंदेसेना एकसंघ आहे. धुळे शहराचा सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध राहील. भविष्यात शहरातील बेरोजगार हातांना काम मिळावे यासाठी तसेच रखडलेल्या प्रकल्पांसाठी काम केले जाईल. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी धुळे महानगर विधानसभा क्षेत्र क्रमांक 7मध्ये शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी करायला इच्छुक होतो. त्यासाठी प्रचंड प्रमाणात मोठं काम पण उभं केलेलं होतं, परंतु जागाच भाजपा पक्षाला सुटल्या कारणाने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बराच रेटा लावल्यानंतर ही जागा शिवसेना पक्षाला न मिळाल्या कारणाने या ठिकाणी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की सतीशजी, तुमच्या निष्ठेचं आणि तुमच्या कार्याचं फळ तुम्हाला मी आगामी कालखंडात निश्चितच देणार, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका मनात बाळगू नका. साहेबांना मी त्या ठिकाणी बोललो की कुठल्याही पदाच्या मागे मी पूर्वी धावत नव्हतो आणि आताही नाही. या आमदारकी या पदासाठी एवढ्याच करता इच्छुक होतो की पैसे कमवणे आणि शोभेसाठी आमदारपद म्हणून मिरवणे यापेक्षा या आमदार पदाच्या माध्यमातून माझ्या धुळेकर मायमावल्या जनतेच्या दाराशी माझ्या विजनमध्ये असलेला विकास मी त्या ठिकाणी कशा पद्धतीने पोचवू शकतो आहे, त्यासाठीच माझी जी धडपड चाललेली होती. परंतु जर जागाच शिवसेना पक्षाला सुटली नाही तर या ठिकाणी बंडखोरी करायची, कुठलं तरी चुकीचा पाऊल उचलायचं आणि महायुती या महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारांशी प्रतारणा करायची, त्यांना कुठेतरी मान खाली घालण्याची वेळ आणायची, अशा पद्धतीचं कुठलंही चुकीचं पाऊल उचलायचं नाही. आणि मागील कालखंडामध्ये जे हिंदू मतांचं विभाजन होऊन MIM या कट्टरवादी पक्षाचं या ठिकाणी जे नेतृत्व धुळे महानगरावर लादलं गेलं, ते पुन्हा या धुळे महानगरामध्ये मतांचं विभाजन होऊन MIMचा आमदार या ठिकाणी निवडून येऊन धुळेकर जनतेच्या मानगुटावर बसण्यासाठी आपण कारणीभूत ठरू नये म्हणून मी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आदरणीय अनुप भैया अग्रवाल यांच्या प्रचाराला आजपासून आम्ही सर्व पदाधिकारी महायुती धर्म पाळून प्रचाराला जोमाने लागणार आहोत. धुळे शहर विधानसभेसाठी मी इच्छुक होतो. माझा सर्वे देखील चांगला होता, तरीही पक्षाने मला उमेदवारी नाकारली म्हणून मी नाराज झालो. राजकारणातून बाहेर पडण्याचा आणि निवृत्त होण्याचा विचार मनात आला, परंतु आता पक्षाचे काम करण्याचा निर्णय घेतला असून महाविकास आघाडीचा प्रचार करायचा निर्णय घेतलेला आहे व अनिल गोटेंच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी पत्र परिषदेत दिली आहे. धुळे शहर विधानसभेसाठी मी इच्छुक होतो. माझा सर्वे देखील चांगला होता, तरीही पक्षाने मला उमेदवारी नाकारली आहे, परंतु आता पक्षाचे काम करण्याचा निर्णय मी निष्ठेने घेतला असून हा विकास आघाडीचा प्रचार करण्याचा निर्णय मनापासून घेतलाय. अनिल गोटेंच्या प्रचारात सक्रिय होणार आणि त्यांना निवडून देणार व या निवडणुकीत अनिल गोटे हे 100% निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. शहरातील पारोळा रोडवरील रचना हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्राध्यापक शरद पाटील यांनी बोलून दाखवले. आत्महत्या झालेल्या आहे आणि धुळे तालुक्यात 11, शिंदखेड्यात 8, नंतर साखरेला 5 आणि शिरपूरला 3 अशा प्रकारच्या 26 आत्महत्या, पात्र आत्महत्या. आम्ही तालुक्यातल्या आत्महत्यांना आम्ही बाबाजी आम्ही 5-7 जण कार्यकर्ते आमचा जो नेहमीच भाऊबंदीचा कार्यक्रम असतो, साडी तुळी देणं आणि त्या कुटुंबाचं सांत्वन करणं, तो कार्यक्रम केला आणि तब्बल असं काम चालू राहणार आहे. कामात काही खंड पडणार नाही, पण निवृत्तीचा विचार थांबवून पक्षातच राहायचं आणि पक्षाचं काम करायचं असा मी निर्णय घेतलेला आहे. आणि याच मिनिटाला पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत आदरणीय अनिल गोटे
ते 22 तारखेला माझ्या घरी येऊन गेले होते माझ्या बर्थडेला मला शुभेच्छा द्यायला. माझा त्यांच्यावर अजिबात राग नाही. आमच्या वडिलांसारखं त्यांचं वय आहे आणि त्यांचा माझा निश्चित राजकीय संघर्ष खूप दिवसाचा आहे. मी काँग्रेसमध्ये असताना खूप संघर्ष त्यांच्या माझ्यात झालेला आहे, पत्रकारितेतून झालेला आहे. त्यांनी ते माझ्या घरावर हल्ला करणार म्हणून मला पोलीस प्रोटेक्शन खूप होतं. मला आठवत नाही पण ते गोल चौकीच्या विषयावरून आमची पत्रकारिता झाल्यावर त्यावेळेला लोकांवर त्यांनी हल्ला केला होता. त्याच पिरियडची ती घटना आहे. पण जो माणूस आपल्या घरावर आला आणि ते अल्पसंख्याक समाज असेल तर आपण मनाचा मोठापणा ठेवून त्यांच्याबद्दलचा कुठलाही राग माझ्या मनात नाही आणि पक्षाने दिलेला आदेश या सगळ्या नेत्यांचं आदेशाचं पालन करून आज याच मिनिटापासून मी त्यांचा प्रचार करण्याचा, महाविकास आघाडीचा प्रचार करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून धुळे शहरामध्ये त्यांचे जे काही चांगलं विकास होतं, कारण मी अतुल भाऊंच्या प्रेसला एक मुलाखत दिली होती. त्यावेळेला बोललो होतं की राजवर्धन कदम-बांडे आणि अनिल अण्णा या दोघांनी मला मदत करावी. त्याचं कारण असं होतं, मी 2004 पासून मी तालुक्यात चाललं गेलो. मी शहरातला क्लेमर असताना, माझा अधिकार असताना 3-4 विधानसभा मी या मंडळीसाठी मोठं सोडलं. मी तालुक्यात संघर्ष घेतला. दाजीसाहेबांची लढत असताना, मोठी शक्तीच्या विरोधात लढत असताना पण त्यांनी पण मला मदत करावी अशी माझी भावना होती. आणि कदाचित ते उमेदवार नसते आणि मला तिकीट मिळालं असतं, त्यांनी मला नक्कीच मदत केली असती. मी त्यांना भावनिक साथ घालणारी होतं असं माझं ठरले होते. माझ्या मुलाखतीत मी बोलले होते. परंतु सर्वे चांगला असताना मला थांबवलं. तर थोडं दुःख आहे मनामध्ये, पण राग नाही. ते तुमच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न आहे. भारतीय जनता पार्टीसह MIM कडून धर्माच्या आधारावर मते मागितली जात आहेत. मात्र यामुळे कोणाचाही फायदा होणार नसून सुज्ञ धुळेकरांनी धर्माच्या आधारावर मते न देता केवळ विकासाच्या आधारावर मते देऊन जनसेवेची संधी द्यावी, असे आवाहन समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी पत्र परिषदेतून केले. आपण शहरासाठी काय करणार आहोत याबाबत प्राथमिक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात शहरातील समस्या मांडल्या असून त्यात रस्त्यांची दुरावस्था, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अनियमित पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, वीज पुरवठा, घरपट्टी, पार्किंग समस्या, गुंडगिरी, आरोग्याच्या समस्या असून यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी कुठलाही विकास केला नसल्याची टीका इर्शाद जहागीरदार यांनी केली आहे. उमेदवारी माघारी मुदतीपूर्वी धुळे शहरात विविध अफवा विरोधकांकडून पसरवल्या जात होत्या. मात्र आपण उमेदवारीवर ठाम होतो. धुळ्यात त्रिसूत्रीवर काम करायचे असून धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी आपण उमेदवारी करीत आहोत. दरवर्षी 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. शिक्षणच जीवनात बदल घडवू शकते. त्यामुळे धुळ्यातील सुज्ञ नागरिकांनी जातीपातीच्या अन धर्माच्या नावे मते न देता केवळ विकासाच्या नावाने मते द्यावीत, असे आवाहन समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी पत्र परिषदेतून केले. नमस्कार मित्रांचे, या ठिकाणी मी स्वागत करू इच्छितो. आपल्या समोर एक निवेदन करतो की काल 4 तारखेला महाराष्ट्रातलं विधानसभा निवडणुकी माघारीचा आखरी दिवस होतं आणि त्यानंतर 3 वाजेनंतर सगळे लढती राज्यातले फिक्स झाल्या. त्यामध्ये धुळे शहरातले पण हे उमेदवार फायनल झाले. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातलं त्यात मी अनुक्रमांक 4वर समाजवादी पार्टीच्या सायकल या चिन्हावरचा उमेदवार आहे. आणि जे मुद्दे मी घेऊन चाललो आहे माझे जनतेसमोर, तर आपल्या माध्यमातून हे जनतेला आवाहन करू इच्छितो की माझे विरोधातले उमेदवार हे बहुतेक उमेदवार डेव्हलपमेंटवर न बोलता धर्माच्या आधारावर मत मागत आहे. तरी असे लोकांना आपण संधी देऊ नये. जे पशी विकास खैचून आणायची आणि विकास करायचं विजन हे जे विचार आहे तसे एक उच्च विद्याभूषित माझ्यासारखे ज्याचं हार्वर्डमध्ये आणि इंग्लंड, न्यूझीलंड इथं ज्याचं शिक्षण झालं अशा उमेदवाराला आपण यशस्वी करावं असं मी आवाहन करीतो आपल्या माध्यमातून. माझी ही लढाई रोजगारासाठी, भ्रष्टाचारमुक्त धुळे आणि विकसित धुळेसाठी, विकासामध्ये रोड, गटर, नाली, रस्ते, कचरा, वीज, पाणी ह्याला मी विकास न मानता माझी जिम्मेवारी मानतो माझे मतदारांना द्यायची चांगल्या रीतीने हे सेवा. आणि विकासामध्ये आम्हाला एज्युकेशन आणि हेल्थ आणि इंडस्ट्री आणण्यासाठी ह्या 3 गोष्टींसाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करायचे. तर यासाठी मी मतदारांना आवाहन करीतो की तुम्ही विजनवर आणि विकासाच्या विचारावर एक सर्वात उच्च शिक्षित उमेदवाराला, जो महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलं तर सर्वात उच्च शिक्षित आमदार राहील, अशाला संधी द्यावी हीच आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. आदिशक्ती हिंगलाज माता ट्रस्ट, हिंगलाज माता नागरी सहकारी पतसंस्था, हिंगलाज बहुउद्देशीय मंडळ, माता हिंगलाज न्यूज चॅनल, हिंगलाज व्हिजन राजू भाऊसार फेटेवाली यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रविवार रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भव्य वधूवर परिचय मेळावा व हिंगलाज दीप 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यास महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथील समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक सौ रुपाली राजेंद्र भावसार व राजेंद्र उर्फ राजू भावसार फेटेवाले यांनी केले आहे। धुळे शहरातील नगावबारी परिसरातील हॉटेल साई किशनच्या पाठीमागील आदिशक्ती हिंगलाज माता मंदिर येथे 27वा वधूवर परिचय मेळावा हिंगलाज माता व श्री ज्वाला माता यांचा भंडारा आयोजित करण्यात आला आहे। या आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत, देवीचा महाअभिषेक सकाळी 9 ते 10, वधूवरांचे आगमन सकाळी 10 वाजेपासून वधूवरांचा परिचय होणार आहे। पुस्तिका फी 300 रुपये, PDF फाईल 200 रुपये असून प्रवेश विनामूल्य। वधूवरांची प्रवेश फी व फॉर्म हे देखील विनामूल्य आहेत। दिनांक 10 नोव्हेंबर रोजी आयोजित या वधूवर परिचय मेळाव्यात सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांना हिंगलाज पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। तसेच स्टेजवर येणाऱ्या प्रत्येकी 5 वधूंमधून लकी ड्रॉ काढून एक पैठणी सौ रुपाली राजेंद्र भावसार यांच्यातर्फे देण्यात येणार आहे। तसेच कार्यक्रमास येणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांना टोपी, मफलर, मंत्रधून, हिंगलाज मातेचा फोटो, मागील वर्षाची वधू वर्सूची आयोजक सौ रुपाली राजू भावसार फेटेवाले यांच्यातर्फे देण्यात येईल। तसेच आयोजित हा कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे। वधूवरांनी मेळाव्यास येणे आवश्यक आहे। फॉर्म मेळाव्याच्या ठिकाणी भरले जातील व हिंगलाज मातेच्या प्रकट दिनानिमित्त मार्च 2025 मध्ये 1 रुपयात विवाह सोहळा आयोजित केला आहे। हिंगलाज दीप 2024 पुस्तिकेचे वितरण दिनांक 10/12/2024 पासून सुरुवात होणार आहे। तसेच हिंगलाज दीप 2024 पुस्तिकेची फी 300 रुपये होस्टेज असणार आहे। फॉर्म संदर्भात अधिक माहिती व चौकशीसाठी श्री मोहन भावसार मालेगाव यांच्याशी मोबाईल क्रमांक 98 23 19 28 77 यावर संपर्क साधावा। या भव्य दिव्य वधूवर परिचय मेळाव्यास महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक श्री राजेंद्र उर्फ राजू भावसार फेटेवाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ रुपाली राजेंद्र भावसार यांनी केले आहे। शिरपूर तालुका पोलिसांनी महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर एका मध्य प्रदेश पासिंगच्या इनोव्हा कारमधून तब्बल 70 लाखांची रोकड जप्त केली। ही रोकड कोणाची, कशासाठी नेली जात होती याची चौकशी सुरू असून या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। जिल्ह्यात ठिकठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले असून पोलीस प्रत्येक वाहनाची तपासणी करीत आहेत। दरम्यान मध्य प्रदेशातील सेंधवाकडून एक इनोव्हा क्रिस्टा कार महाराष्ट्रात शिरपूरच्या दिशेने संशयितरित्या येत असून त्यात रोकड असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पथकासह संशयित MP9 8618 क्रमांकाच्या कारला काल सायंकाळी चेकपोस्टवर थांबवले। वाहनाची तपासणी केली असता मागच्या बाजूला एका प्लॅस्टिकच्या गोणीत रोकड आढळून आली। याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी शिरपूर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळविण्यात आले, तर यात FSD पथकाला बोलावण्यात आले। त्यानंतर पंचनामा केला असता वाहनात 70 लाखांची रोकड मिळून आली आहे। सध्या 10 लाखांपेक्षा जास्त रकमेची वाहतूक करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली असून ते घरीच पाठविण्यात आली आहे। धुळे शहरातील गरीब नवाज नगरातील घरफोडीचा गुन्हा चाळीसगाव रोड पोलिसांनी उघडकीस आणला असून 3 सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आला आहे। त्यांच्याकडून 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांना न्यायालयाने 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। धुळे शहरातील गरीब नवाज नगरातील प्लॉट नंबर 37 मध्ये राहणाऱ्या अंजुम आरा अफजल अहमद सय्यद यांच्या घरात लग्न कार्य असल्याने ते खरेदीसाठी दिनांक 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेले होते। त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातून रोकड, सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 18,90,378 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करीत होते। तपास पथकाने घटनास्थळी भेट देत गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्रे फिरवलीत व संशयिताचा शिताफीने शोध घेतला। यात तौसिफ उर्फ पापा भिकण तांबोळी वय 21 राहणार नेहरू नगर मास्टर कॉलनी देवपूर धुळे, मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी वय 25 राहणार तिरंगा चौक 80 फुटी रोड धुळे, फैजान उर्फ इंडिया मुस्लिम अन्सारी वय 21 राहणार हाजी नगर
कबीरगंज धुळे या तिघांना ताब्यात घेतलंय। पोलीस तपासात त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आणि म्हणूनच तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले। ही कारवाई जिल्हा अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे, हरिचंद्र पाटील, हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट, अविनाश वाघ, रवींद्र ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल आतिक शेख, विनोद पाठक, सिराज खाटिक, शोएब बेग, सचिन पाटील, सारंग शिंदे, देवेंद्र तायडे, आतिक सय्यद यांनी केले आहे। रक्तदान, अन्नदान आणि मतदान या त्रिसूत्रींचा प्रत्येकाच्या आयुष्यात अवलंब होणे आवश्यक आहे। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान सर्वश्रेष्ठ दान आहे। येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक सुज्ञ मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले आहे। नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील सिद्धिविनायक मंदिराजवळ चौधरी परिवारातर्फे श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे। कथेच्या दुसऱ्या दिवशी निरूपण करताना वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी सांगितले की कुठल्याही आमिषाला बळी न पडता राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला जागृत राहून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे। स्वतः आणि कुटुंबासह शेजाऱ्यांना देखील मतदानाच्या पवित्र कार्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन अविनाश जोशी महाराज यांनी केले आहे। सिद्धिविनायक चौकात आयोजित श्रीमद भागवत कथेची वेळ दररोज दुपारी 2 ते 5 आहे। गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होईल। संगीतमय कथेत गायनासाठी अनिरुद्ध जोशी तसेच हार्मोनियमवर आनंदा मराठे, तबला मुकेश पडोळे व बेंजोवर अजय राठोड साथ देत आहेत। रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी कथा समाप्तीनिमित्त महाप्रसाद भंडारा वितरण होईल। भाविकांनी भागवत कथा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक बन्सीलाल महादू चौधरी, ब्रिजलाल महादू चौधरी, संतोष चौधरी, वैशाली चौधरी व बोरसे परिवाराने केले आहे। सुनील गवळी सहसंपादक। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। धुळ्यातील गल्ली नंबर 5 मधील साडी दुकानाला आग। शिवसेना उबाठा गटाच्या 55 पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोड चिठ्ठी। वरिष्ठांच्या निर्देशानुसार युती धर्म पाळणार, पत्र परिषदेत सतीश महालेंची माहिती। अनिल गोटेंच्या प्रचारात निष्ठेने सक्रिय होणार, पत्र परिषदेत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची माहिती। विकासाच्या आधारावर मते देऊन जनसेवेची संधी द्यावी, पत्र परिषदेत समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागीरदार यांचे आवाहन। धुळ्यात दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रविवार रोजी श्री राजू भावसार आयोजित भव्य वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन। मध्य प्रदेश सीमेवर तब्बल 70 लाखांची रोकड जप्त, शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई। धुळ्यातील घरफोडी प्रकरणातील 3 पोलीस कोठडीत। राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा, अविनाश जोशी यांचे प्रतिपादन। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।